मी बजेटमध्ये झाला मनोभाव संतोष पाटील त्यावेळी मी त्या सगळ्यांचं म्हणणं होतं की हे सुशोभीकरण मग ते आईच्या देवीचं स्मारक करायचं आपल्याला ते 1 कोटी रुपये द्यायला मनोभावाने पत्र ते बजेट झालं टेंडर लवकर निघत नव्हतं मी टेंडर काढावं माझी लेखी आली काढतच राज्याचे निवडणूक आयोग आज पत्रकार परिषद घेणार आहे अशी नगर परिषदांची नगरपालिकांची निवडणूक झाली आहे कधी निकाली झालेली नाही. महाराष्ट्रामध्ये अनेक नगरपालिकांचे निकाल प्रलंबित ठेवण्याचा निर्णय मतदान प्रलंबित करण्यात आला आणि त्यानंतर निकाली सर्वच पुढे ढकलण्यात आले. हे निकाल 21 तारखेला निकाल लागायच्या आधीच जर पुढच्या निवडणुका जाहीर करण्याचं धोरण असेल मला वाटतं की एका निवडणुकीतून मोकळं होऊन निवडणूक आयोगाने नव्या निवडणुकीची जबाबदारी सुरुवात केली पाहिजे. पण आज पत्रकार परिषदेचे कदाचित निवडणुका जाहीर करतील असा अंदाज आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना, बाळासाहेब ठाकरे आणि वंचित किंवा हे तुम्ही आमच्या बरोबर आमच्या आघाडीच्या मध्ये सहभागी होतील या सर्व पक्षांना घेऊन आम्ही निवडणूक लढवायचं ठरवलेलं आहे. आज सकाळीच खासदार विशाल पाटील आणि माजी मंत्री विश्वजित कदम साहेब यांच्याबरोबर आमची प्राथमिक चर्चा झालेली आहे. पुढच्या 2-3 दिवसात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची प्रमुख लोक या शहरातले काँग्रेस पक्षाची प्रमुख आणि आघाडीतले इतर घटक पक्ष यांच्या चर्चा होती आणि आमची महाविकास आघाडी या शहरामध्ये सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत संयुक्तपणाने एकसंघपणाने या निवडणुकीत लढेल. या शहराला महाराष्ट्राच्या इतर शहरांपेक्षा मागे ठेवण्याचं काम हे सध्याच्या सरकारकडून झालेलं आहे आणि या शहरातले अनेक प्रश्न आहेत हे अतिशय महत्वाचे आहेत. ते सोडवण्यात त्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना यश मिळालेलं नाही. आज महाराष्ट्रात वेगवेगळ्या महानगरपालिकांचा विकास वेगाने होत असताना सांगली महानगरपालिकेकडे शहराचं सरकारचं अलीकडच्या काळात दुर्लक्ष झालेलं आहे आणि म्हणून सांगली मिरज कुपवाड या शहराच्या अनेक प्रश्न एकत्रित घेऊन आम्ही लोकांच्या प्रश्नावर आधारित निवडणूक लढवणार आहोत आणि मला खात्री आहे की काँग्रेस पक्ष ज्यांची या शहरामध्ये महत्वाची ताकद आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि इतर सर्व आमच्यावर येणारे पक्ष हे एकसंघपणाने लढले तर नक्की या शहरात विकास आमची महाविकास आघाडीची सत्ता येईल आणि या शहराचा विकास अधिक वेगाने करण्याचं काम आम्ही जरूर करू. जागा वाटपाच्या यापूर्वी थोडीशी चर्चा आमच्या प्रतिनिधींची झाली आहे. त्याला मुक्त स्वरूप आले नाही कारण सतत नगरपालिकेत व्यस्त होते. आता जागा वाटपाची चर्चा पुढच्या 2-3 दिवसात आमची पूर्ण होईल अशी आमची आम्हाला खात्री. शिवसेना ठाकरे गटाबरोबर चर्चा मी मला असं वाटतं काय बोलायला सांगतो त्यानंतर
साहेब पासून एक तुमच्याबद्दल प्रश्न आहे. आणि विधानसभेत बोलत असताना तुमच्या तुम्हाला तुम्ही माझ्यामध्ये ह्या शब्दाचा वापर केल्यामुळे राज्यातले नागरिक समाज नाराज झालेला आहे. त्या संदर्भात काय सांगणार? मी होय ते झालेलं आहे. मला बोलण्याच्या ओघात ती चूक घडलेली आहे आणि त्याबद्दल मी संपूर्ण नागरिक समाजाचं मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. बोलण्याच्या ओघात आणि पोलीस दलांनी त्या ठिकाणी पुढे शोधच घेतलेला नाही आणि 15 दिवसानंतर देखील गुन्हेगार सापडलेला नाही. त्या रागापोटी बोलण्याच्या ओघात तो शब्द माहिती केला आणि नागरिक समाजाला मी विनंती करेन की मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. अशी चूक काही आंदोलन सुरू सांगितलं नागरिक समाजाचं मला माहित नाही. माझी त्यांना विनंती आहे की शेवटी बोलण्याच्या ओघात मी बोललेलो आहे. त्यामुळं विशाल पाटील अपक्ष खासदार आहेत, ते शिवून आता सुरू राहतील असं वाटतं. विशाल पाटील अपक्ष आहे पण त्यांचा DNA काँग्रेस आहे. त्यामुळं मला खात्री आहे की काँग्रेस पक्षाच्या सांगली जिल्ह्याच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना त्यांच्या स्वतःच्या लोकसभेच्या निवडणुकीची चांगली मदत केलेली आहे. त्यामुळं माझी खात्री आहे की ते या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचं बरोबर असतील. काँग्रेस पक्षाच्या इथल्या प्रचाराची उजळा देखील मला विश्वास आहे. साहेब, एक महत्वाचा प्रश्न नाशिक कुंभमेळ्यानिमित्त पुरुषोत्तमीचा प्रश्न खूप ऐकला आलेला आहे. नेमकं काय वाटतं? कारण ते संरक्षणात तुम्ही सांगतात का? अतिशय गंभीर आहे. कुंभमेळा नाशिकला पूर्वी झालेला आहे. नवानी नाशिककरांना कुंभमेळ्यात काय असतं काय नसतं याचा पूर्वानुभव आहे. त्यामुळं उगाच नाशिककरांनी प्रेम ज्या वनराईवर केलेलं आहे ती वनराई तोडायची आणि काहीतरी प्रकल्पाच्या नावाखाली नाशिकच्या निसर्गाचा नाश करणं याला महाराष्ट्राचाच नाही देशातल्या सगळ्या एन्व्हायरमेंटचा विरोध होईल असं मला खात्री आहे. आणि सरकारने देखील हा आग्रह धरू नये. सरकारने साधू ग्राउंडसाठी एकतर जागा ठेवली होती. तिथं पाहिजे तर तिथं जाऊन काय करा. आणखी काही जागा आहे पण झाडं तोडून कुंभमेळा करणं हे जरा अपील झालं असं माझं मत आहे. कुंभमेळ्याला आमचा विरोध नाही. कुंभमेळ्याच्या नावाखाली पुढची जागा जमिनी मोकळ्या करणं आणि तिथं नवीन उद्योग करण्यासाठी कुंभमेळा झाल्यावर कुणाच्या मनात काही स्वप्न असतील तर नाशिककर ते पूर्ण यशस्वी होऊन देणार नाही. राज्यामध्ये बंगळुरूमध्ये सेल आहे. सौर ऊर्जेसाठी जी शासनानं जागा लावली काही वर्षापूर्वी सौर ऊर्जा प्रकल्पासाठी शासनानं जागेवर झाडं लावली. ती जागा तोडायचा घाट सध्या सुरू आहे. त्याला नागरिकांचा विरोध आहे. आरोग्य भागात तुमच्या भेटणार नक्की आम्ही हा प्रश्न अंतर घेऊ. झाडं तोडून सौर ऊर्जा लावणं चुकीचं आहे. मोकळ्या उजाड मानावर सौर ऊर्जेचं काम आम्हाला करायला हरकत नाही. पाठिंबाच असेल आमचं त्याला. पण झाडं राहिली नाही. जंगल करून झाले जंगल करून झाल्याने एवढे महाराष्ट्रभर फिरायला लागले. सगळ्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट्यांचा धुमाकूळ आहे. वन्य प्राण्यांच्यामुळे मनुष्य धोक्यात यायला आहे. मानव धोक्यात यायला लागलाय आणि त्यावेळी अशी झाडं तोडणं हे सरकारने हस्तक्षेप करून थांबवलं. नगरपालिकेच्या संदर्भात तसं महापालिकेला निवडून काळजी घेतली. निवडणूक आयोगाने अशा पद्धतीनं निवडणूक आयोगाचाच सगळ्या प्रत्येक स्टेजवर दोष आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांना पुढे ढकललेलं आहे. निवडणूक आयोगाने किमान महानगरपालिकेत निवडणूक निकाल झाल्यानंतर मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी निकाल घोषित करायची व्यवस्था करावी. कारण मतपेट्या ठेवल्या आहेत लोकांची संख्या वाढते. टेक्नॉलॉजी इतकी लांब आहे की मी इथून माझ्या फोनमधून तुमच्या फोनमधून तिसऱ्याला फोन करू शकतो. एवढी टेक्नॉलॉजी पुढे गेली आणि त्यामुळं आलेला फोन तिच्याच फोनवर नाही का त्याची शाश्वती आज राहिलेली नाही. मग ईव्हीएम मशीनचं काय घेत असतात. त्यामुळे लोकांची संख्या प्रचंड आहे आणि त्यात मी नेहमी सांगतो की जो विजयी होतो
त्यालाही आर्थिक समाधान वाटत नाही. आता मागच्या विधानसभेला निवडून आले त्यांना अजूनही वाटत नाही. त्यामुळं हा जो निवडून येणाऱ्याचा या आनंद तुम्ही मिळवताय आणि पडणाऱ्याच नाराज. त्यामुळे पारदर्शी बॅलटवर निवडणुका घेणं हे याला जो खरंच कॉन्फिडन्स आहे, लोक माझ्या मागे आहे, तो माणूस बॅलटचाच आग्रही. करण्यासाठी आम्ही आयुक्तांना निवडणूक स्टेट इलेक्शन कमिशनना जाऊन भेटलो होतो की तुम्ही लेटेस्ट यादी, पण त्यांनी 1 जूनची काहीतरी यादी दिली आणि त्यानंतर कुठल्या चेंजेस करायला त्यांनी. त्यामुळे आता निवडणुकीच्या मतदार यादीबद्दल आमचे विशाल पाटील यांनी बराच अभ्यास केलेला आहे, तुम्हाला त्याच्यावर माहिती. आज मतदार यादी जाहीर नव्हती, पण अजून जाहीर झाली. मला अलाइनमेंट बघितल्याशिवाय त्याच्यावर भाष्य करणं शक्य नाही. पण मुख्यमंत्र्यांनी भाषणात सांगितलं की तुमच्याकडून रस्ता गेला आहे, सांगू असतो. संध्याकाळी 4 वाजता इलेक्शन कमिशनने प्रेस बोलवली आहे आणि अपेक्षा तीच आहे की निवडणूक जाहीर करतील महापालिकांची. असं बोललं जाते की महापालिकेच्या 2 महापालिकाची निवडणूक आता जाहीर होईल. प्रश्न हेच आहे की राज्यात ज्या निवडणुका होतात, ग्रामपंचायती असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो किंवा नगरपंचायतींच्या असो, त्या वेगवेगळ्या वेळेत होत असतात. आता कोर्टाच्या निर्णयामुळे सगळे लांबले एकत्रित झाले. मात्र प्रत्येक एका नगरपालिकेचा निकाल लागत असतो, दुसरा 1 वर्षाला लागत असतो. एका निकालावर दुसरा परिणाम होऊ शकतो. ही कल्पना असती तर नगरपालिकांच्या निवडणुका ह्या एकाच वेळी झाल्या असत्या आतापर्यंत. मग ही निवडणूक निकाल पुढे का ढकलला गेला, दुसऱ्या निवडणूक हे कळलं नाही. आज जर महापालिका जाहीर होत असताना त्यांनी 2 पदाचा सगळ्या जाहीर करणार असं जर बातमी असेल, खरी असेल, तर मग निकालच्या राहिलेले 2 झाल्याशिवाय निकाल लावणार नाहीत का, हा प्रयत्न आहे. आज मतदार यादीचा कार्यक्रम जो आहे, तुम्ही विचार करा, जुलै महिन्याची कट ऑफ डेट आहे. जुलै महिन्याची मतदार यादी जी असेल ती कट ऑफ केलेली आहे. त्यानंतर भले तुमचं 18 वर्ष पूर्ण झाले असो, खरं म्हणजे अधिकार त्याला आहे. वाढदिवस 18 ऑगस्टला असेल किंवा वाढदिवस सप्टेंबरला असेल, तो 18 वर्ष पूर्ण झाला पण त्याला तुम्ही मतदानाचा अधिकार देत नाही. जुलैला फायनल करून सुद्धा आता डिसेंबर संपत आला तरी अजूनही तुम्हाला मतदार यादी कंप्लीट करता आली नाही. 10 तारखेला करायची होती, ती परत मुदतवाढ घेतली. आज 15 तारखेला जाहीर करणार म्हणून सांगितलंय. अजूनही अंतिम मतदार यादी जाहीर नाही. अंतिम मतदार यादी जाहीर झाल्यावर ती बूथनिहाय नाही, ती फक्त प्रभागनिहाय आहे. बूथनिहाय यादी करायला अजून त्यांनी आठवडाभराची मुदत घेतलेली 20 तारखेपर्यंत, 22 तारखेपर्यंत. तिथून पुढे फायनल यादी मतदार बूथनिहाय नंबरसह ही 25 ते 27 तारखेच्या आसपास येणार. निवडणूक प्रक्रियेला परंपरा आहे की सिस्टम आहे. आधी मतदार यादी तयार होते, कक्षित यादी तयार होते, गावापुढे क्रमांक येतो, त्यानंतर निवडणूक जाहीर होते. अजून मतदार यादी फायनल नाही, अजून जाहीर नाही. बूथ निहाय तर व्हायला अजून 10 दिवस आहे. तर आज निवडणूक आयोग निवडणूक कशाची घेणार आहे आणि मग त्यात आज म्हणतात यायचं आहे. जर निवडणुकीची अजून तयारी झाली नसेल तर आज जाहीर करायची काही गडबडी कळलेली नाही. ह्याच्या मागे थोडा गोडबंदा दिसतो. आता ह्या महापालिकेसंदर्भात आमची बैठक नेत्यांची आमची झाली असली तरी शिवसेनेची आणि वंचित आघाडीची माझी वैयक्तिक चर्चा झालेली आहे. त्यांना सुद्धा सोबत घेऊन ही निवडणूक लढायची अशी आमची तयारी आहे आणि चर्चा पॉझिटिव्ह नोटवरच सुरू आहे. मला विश्वास वाटतो की ह्या महापालिकेत येणार इतिहास बघितला तर मागच्या निवडणुकीत जरी महापौर पहिल्या टर्ममध्ये आमचा झाला नसला तरी मतदान बघितलं तर मागच्या वेळेला आमच्या आघाडीला भाजपपेक्षा जवळजवळ 6% मतदान अधिक पडलं. लोकसभेच्या महापालिका क्षेत्रात जवळजवळ 20 ते 25 हजारांनी मला मताधिक्य मिळालेलं आहे आणि ह्याच्यात जर तुम्ही आमच्या महाविकास आघाडीच्या शिवसेनेला पडलेली मतं जोडली तर जवळजवळ 50,000 मतानं आम्ही महापालिकेची काही लोक जरी गेली असली तरी 80% नगरसेवक जी आमच्या आघाडीतून निवडून आली ती आजही आमच्या सोबतच आहेत. आणि त्यापेक्षा महत्वपूर्ण जनता ही अजूनही पूर्वगामी विचाराची चांगली आहे आणि त्यामध्ये आमच्यावर राहणार. मात्र आमच्या विभाजन म्हणून मागच्या वेळेस सांगतात
भाजपचा फायदा होऊ नये यासाठी एकत्रितपणे लढायचा निर्णय झालेला आहे. मी तुम्हाला विश्वास देऊन सांगतो, प्रश्न मी राहील की नाही याचा नाही आहे. प्रश्न आम्ही सगळेच एकावर राहून विचारू शकता, पण तो आता जनतेचा प्रश्न राहिलेला नाही. आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी तरी प्रभावीपणे एकत्र लढणार आहे. शिवसेना सोबत घेणार आहे, वंचितला आणि इतरही आहे. शेतकरी संघटना असेल, शेट्टी साहेबांची त्यांच्याशी चर्चा चालू आहे. जनता दल लोक शरद पवार सर आता बसले त्यांच्या लोकांची चर्चा चालू आहे. वेगवेगळी लोक एकत्रित करून आम्ही चांगलं कार्य द्यायचा प्रयत्न करू. वर्षभरात जे परसेप्शन दिसते की तुम्ही भाजपच्या जवळ जाते किंवा भाजप तुम्हाला घेण्यासाठी प्रयत्न करते, त्याबाबत मी पूर्वी सांगितलेलं आहे, जर भाजप मला बोलत असेल तर मी माझं काम चांगलं करतोय ही मी त्यांच्याकडे कॉम्प्लिमेंट समजतो, त्याच्याबद्दल मी त्यांचे आभारी मानतो. पण मी ह्या विचाराचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी निवडणूक लढवताना मी स्पष्ट सांगितलेलं की मी निवडून आलो तर मी काँग्रेस पक्षासोबत राहणार आणि निवडून आल्या दुसऱ्या दिवशी गुलाल न उतरता मी आणि आमचे नेते विश्वित कदम आम्ही दोघं मिळून सोनिया गांधींची आणि राहुल गांधींची, खडगे साहेबांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. जनतेपुढे मांडताना मी काँग्रेसचाच आहे हाच माझा मुख्य प्रचाराचा मुद्दा होता आणि त्या पद्धतीनेच प्रामाणिक होतो. दरवेळी निवडणूक आल्या की सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो शेतकऱ्याला. आज मुख्यमंत्र्यांनी सुद्धा जाहीर सभेमध्ये बोलले की मी लवकरात लवकर शेतकऱ्याचा प्रश्न सोडतो. तेव्हा तुम्ही जर त्यांनी आज भाषण मुद्दा घेतला आणि त्यांनी मुद्दा घेतला की वर्ल्ड बँकेचे निधी जो मित्र त्यांनी जो काढलेला आहे तो MRDP च्या माध्यमातून जे पैसे 500-600 कोटीचा प्रकल्प या ठिकाणी काढून त्याचे टेंडर घ्यायचा प्रयत्न केला. हे करत असताना लोकप्रतिनिधींची मत घेऊन करायला गरजेचं होतं. तुम्ही जर त्याचा पूर्ण प्रोजेक्ट बघितलं त्यात 600 कोटी आले, ते 600 कोटीमध्ये शेअरिंग फक्त गटरी करायचा प्रकल्प आहे. त्यातलं जी उचलून बाहेर पैसे पाणी टाकायचं त्याची यंत्रणा नाहीये. आमचं सरकार म्हणजे महाराष्ट्र सरकार असताना ह्या ठिकाणी STP साठी 90 कोटीची मंजुरी तरतूद त्यावेळी केलेली आहे. अजूनही ते पैसे महाराष्ट्र शासन मंजूर करून निधी खाती देत नाहीये. जे शेरीनाचं पाणी आहे ते STP मार्फत त्या ठिकाणी गाडीपळापाशी स्वच्छ करून मग ते पाणी पुन्हा दुर्गाव या योजनेचं द्यायचं पूर्ण नियोजन होतं. त्याला अजून निधी आलेला नाहीये. हा जो निधी आलेला आहे हा पूर संरक्षणाचा निधी आलेला आहे, शेरीनाचं नाहीये. त्यामुळे ते जे म्हणतात ते काही चुकीची बाबतीत. कोणता मुद्दा असणार म्हणून आपल्या निवडणुकीच्या संदर्भात थोडं नेत्यालाही बोलू दे. मदत जी आहे अमृत योजनेच्या अंडर आता आपल्याकडे नवीन पाणी पुरवठा योजना आणि जी सांगलीकरांची मागणी आहे की आम्हाला कृष्णेचं पाणी निश्चित आहे आणि आपल्याला वाढण्याचं पाणी मिळालेलं आहे. त्या वाढण्याचं पाणी येण्यासाठी हा प्रकल्प लवकरच शासन आपलं प्रशासन तयार करावं लागले. ते दिल्लीत जाऊन ते अमृत योजनेचे आता जवळजवळ 600-700 कोटी रुपये वाढण्याचं पाणी सांगलीला मिळवण्यासाठी हा प्रकल्प चालू आहे. आता त्या लोकांची मागणी आहे की ज्या ठिकाणी आपण वाढण्याचं पाणी उचलतो तिथून जरा अजून वरच्या बाजूला जावं. त्याचा जो अभ्यास चालू आहे महापालिका प्रशासनाचा तर त्या बैठकीतून आम्ही पाठपुरवठा करत आहे. सांगली रस्त्याचा विषय आहे. विचार करा की भारतीय जनता पक्षाची ज्या वेळेला त्यांनी या ठिकाणी शब्द दिला होता, सरकार काही महाराष्ट्रात आलं तर शब्द दिला होता की आम्ही सांगली महापालिकेला 100 कोटीचा निधी देऊ. त्या 100 कोटीच्या निधीपैकी फक्त 15 कोटीचाच निधी त्यांची सत्ता असं तोपर्यंत आलेला. त्यातलं वर्तन 85 कोटीचा निधी आहे. तो पुन्हा ज्या वेळेला जयपर्यंत पालकमंत्री झाले आणि त्या ठिकाणी उद्योगी त्यानंतर ते 85 कोटी निधी फक्त घोषणाच करतात, प्रत्येक निधी देत नाही. आता सत्ता येऊन सुद्धा ह्याची पुन्हा आता जो 3.5 वर्ष झाली पुन्हा सत्ता येऊन त्या 3.5 वर्षात कुठलाही निधी या महापालिकेला त्यांनी दिलेला नाही आणि त्यामुळे मतांसाठी फक्त हे लोक वापर करतात आणि विकास हा महापालिकेचा जर त्यांना करायचा असता तरी खूप अधिकारी करता आला असता. तुम्हाला आता निवडणुकीमध्ये पुढच्या काळात तुम्हाला कळतील आणि लोकांकडून जाऊन आपल्याला पटवून सांगणार आहे की ह्या सांगलीसाठी विकासासाठी आमच्या विचारांची लोकच या सांगलीला विकास करू शकतो. कालिकांचा जो प्रोजेक्ट आहे त्याला स्थानिक नागरिक किंवा सामाजिक कार्यकर्ते त्याला विरोध करते. त्याचं घाण पाणी आहे, माणसाने युज केलेले बाकी इतर प्लास्टिक पदार्थ किंवा बॉटल्स वगैरे त्या ठिकाणी पडतात आणि ते पाणी घाण आहे असं त्यांचं सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. ते पाणी घाण नसते, पाणी घाण केलं जाते. त्यामुळे ही महापालिकेची प्रशासनाची जबाबदारी आहे की त्या ठिकाणी तुम्ही एवढं पैसे तुम्हाला मिळतात गटर योजनेसाठी. ड्रेनेज योजनेसाठी जवळजवळ 200 कोटी रुपये आले. त्याच्यावर काही 200 कोटी मंजूर आहेत. त्यात काही नियोजन महापालिकेला दिसत नाही. त्या कॉन्ट्रॅक्टरचं काम चालू बरोबर चालू पाहिलं जात नाही. त्याची बिलं परस्पर निघतात सुद्धा काम तर झालेलं नाही आणि तेच घाण पाणी तुम्ही त्या
वॉटर बॉडीमध्ये सोडलं तर ते पाणी दूषित होणारच आहे. लोकांना सांगली सुद्धा मनोरंजनाला किंवा देखाव्यासाठी एकही ठिकाण नव्हतं, त्यामुळे ते ठिकाण आले ठिकाण लोकांना आज विरंगुळा म्हणून संध्याकाळी त्या ठिकाणी चांगले कुटुंब आपलं परिवहन तिथं जाऊ शकतात, एक चांगलं कारंजा तिथं वॉटर शो लावू शकतात. आता ते पाणी घाण काय आहे, ते पाणी स्वच्छ केलं पाहिजे, की जबाबदारी महापालिका प्रशासनाची आहे, त्यांनी केलं पाहिजे.